गो. नमस्कार. मी ॲडव्होकेट अरुण जोशी. आज आपल्या समोर मी सिक्युरिटी चेक बद्दल माहिती देणार आहे. आता सिक्युरिटी चेक म्हणजे काय? आपण जेव्हा एखादा व्यवहार करतो आणि तो व्यवहार सिक्युअर करण्यासाठी आपण समोरच्या व्यक्तीला एक चेक देतो किंवा समोरची व्यक्ती आपल्याला चेक देते. मग तो एक सिक्युरिटी चेक असतो, त्याच्यात फक्त इथे सही केलेली असते किंवा तारीख टाकलेली असते किंवा नाव लिहिलेलं असतं, अमाऊंट टाकलेली असते. पण कधी कधी आपल्याला फक्त कुणी सही करून चेक देतो, त्याच्यावर नाव, अमाऊंट किंवा तारीख टाकलेली नसते. मग हा जो चेक आहे, हा चेक टाकण्यापूर्वी आपल्याला काय करायला पाहिजे याबद्दल मी आपल्याला माहिती देणार आहे. तर आत्ताच आपल्या मुंबई उच्च न्यायालयाने एक आदेश पारित केलेला आहे. त्याच्यामध्ये आज सांगितलेलं आहे की ह्या चेकवर कुठलीही गोष्ट लिहिण्यापूर्वी ज्याने चेक आपल्याला दिलेला आहे त्या व्यक्तीला आपल्याला इंटिमेशन देणं खूप गरजेचं आहे. समजा आपल्याला इथं तारीख टाकायची तर आपल्याला त्याला इंटिमेशन द्यायला पाहिजे. इथे नाव लिहायचं जरी असेल तरी आपल्याला त्याला इंटिमेशन द्यायचं आहे. इथे अमाऊंट लिहायची असेल तरी आपल्याला त्याला इंटिमेशन द्यायचं आहे. जर आपण असं कुठले इंटिमेशन न देता हा चेक जर बँकेत जमा केला तर हा चेक कायद्याच्या दृष्टीनं वैध धरला जात नाही. आणि हे जे चेंजेस आहेत, आपण इंटिमेशन व्हॉट्सअपद्वारे, ईमेलद्वारे किंवा पत्राने नोटीस पाठवून आपण समोरच्या व्यक्तीला देऊ शकतो. म्हणून आपल्याला विनंती आहे की ज्यावेळेस पण तुम्ही सिक्युरिटी चेक डिपॉझिट करता किंवा त्याच्यामध्ये काही चेंजेस करतात, बदल करतात, तर त्या गोष्टीचं माहिती ज्याने आपल्याला चेक दिलेला आहे त्या व्यक्तीला देणं कायद्याने बंधनकारक आहे आणि गरजेचं आहे. धन्यवाद.